पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय विभूती योग नावाने ओळखला जातो. यात एकूण 42 श्लोक आणि त्यावर 335 ओव्या आहेत. या अध्यायात अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंतांनी संपूर्ण विश्वात पसरलेल्या आपल्या दिव्य विभूतींचे आणि शक्तींचे सविस्तर वर्णन केले आहे. 10व्या अध्यायातील मुख्य सारांश 1. गुरुस्तवन आणि मंगलाचरण. अध्यायाच्या सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना श्री निवृत्तीनाथ वंदन करतात. गुरु हेच अज्ञानाचा अंधकार दूर करणारे सूर्य आहेत असे ते भावपूर्ण शब्दात सांगतात. 2. भगवंताची सर्व व्यापकता. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मी सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात राहणारा आत्मा आहे. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्यामुळेच चालते. 3. विभूतीचे वर्णन. अर्जुन भगवंताला विचारतो की हे ईश्वरा, तू सर्व व्यापी आहेस, हे मी कसे ओळखावे? तू मला तुझ्या कोणत्या विभूतींमध्ये रूपांमध्ये दिसशील? यावर श्रीकृष्ण आपल्या श्रेष्ठ रूपाचे उदाहरण देतात. ते म्हणतात, तेजामध्ये मी सूर्य आहे, नद्यांमध्ये मी गंगा आहे, ऋषींमध्ये मी कपिलमुनी आहे, अक्षरामध्ये मी अकार आहे, युद्धामध्ये मी धनुर्धारी राम आहे. थोडक्यात जगात जे जे काही अलौकिक, तेजस्वी, सुंदर आणि शक्तिशाली आहे ते सर्व ईश्वराच्याच विभूती आहे. 4. ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग. भगवंत स्पष्ट करतात, या अथांग आणि अलौकिक विभूती समजून घेण्याची प्रत्येकाला गरज नसते. जो भक्त अनन्य भावाने मला शरण येतो आणि माझ्यावर प्रेम करतो त्या भक्ताला मी स्वतः बुद्धी देतो, जेणेकरून तो मला सहज प्राप्त करू शकतो. थोडक्यात सांगायचे तर या अध्यायात संपूर्ण चराचर सृष्टी ही ईश्वराच्याच अस्तित्वाचे व तेजाचे प्रतीक आहे. हे तत्वज्ञान अत्यंत सोप्या मराठीत मांडले गेले आहे. अर्जुना, भय व निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धी, संतोष, अर्जुना ही माझीच रूपे आहेत हे तू जाण. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख दुःख होणे नसणे, भय, अभय, अहिंसा, ममता, तुष्टी, तप, दान, यश, अपकीर्ती इत्यादी भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीने पांघरून करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मागे ते मूल खेळत असताना धावते, ते बालक जो जो खेळ दाखवेल तो खेळ ती आई त्याच्या पुढे सोन्याचा करून ठेवते, त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने अनायासाने ते भक्त मला प्राप्त होतील अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते. मला विश्वरूप दाखवा हे श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढच्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.